दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर आज काक्रोश जनता पार्टीचे आंदोलन पाहायला मिळाले। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले। आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि विविध शैक्षणिक प्रश्नावर सरकारविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली। तर पक्षाच्या नेत्यांनी विद्यार्थ्यांशी संबंधित मुद्द्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा असा आरोपही करत केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली। आंदोलनस्थळी पोलिसांचा कडोकट बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिस्थिती शांत आहे। तर सरकार या मागण्यावर काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी रामेश्वर थोरात आणि आपण पाहतात महाराष्ट्र मराठी पर्यटन व लोकजीवनाचा यूट्यूब चॅनल। काक्रोश जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने जमले आहेत। शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्नावर केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे। आंदोलनकर्त्यांनी हातात फलक आणि बॅनर घेऊन सरकार विरोधात घोषणाबाजी केली। पक्षाच्या नेत्याचे म्हणणे आहे की विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्न, शैक्षणिक धोरणे आणि विविध प्रलंबित मागण्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे। आंदोलनस्थळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। परिस्थिती सध्या शांत असून आंदोलनकर्ते आपल्या मागण्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे। सरकारने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही काक्रोश जनता पार्टीने दिला आहे। तर या आंदोलनावर सरकार किंवा शिक्षण मंत्रालयाकडून कोणती प्रतिक्रिया येते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या टाइम TRN यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर करा।